आजकल हो गए हैं स्टार टीचर्स, यूट्यूब वाले स्टार टीचर्स, जिनको कुछ जानना ना कौड़ी, कभी ब्लैक बोर्ड लेकर कुछ एक्सप्लेनर बनाते हैं, खाली व्यूज बटोरते हैं, उटपटांग ग्रैब्स लिखते हैं और उसके बाद से अपने आप को इतना महारथी समझने लगते हैं कि कुछ लोग उनको फॉलो करने लगते हैं। देखा या अंजना मैम का वीडियो? अंजना मैम का दिमाग है ना, दिमाग, जनरली सबका दिमाग यहाँ पे रहता है, उनका दिमाग थोड़ा खिसक गया है, थोड़ा नीचे नीचे आया है और घुटनों के भी नीचे गया है। कुछ समझ में नहीं आ रहा क्या बोल रहे। अहो अंजना मॅडम, शिक्षकांबद्दल तुम्ही जे वाक्य वापरलं, 2 कवडीचे शिक्षक, बॅकबोर्ड घेऊन येतात, विद्यार्थ्यांकडून फीस घेतात, जे काम तुम्ही करायला पाहिजे ना त्याची बरीचशी कामं आता सध्या युट्यूबवरचे शिक्षक करतात। तुम्ही काही शिक्षकांना म्हटले असते, काही उदाहरण देऊन बोलले असते, ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट युट्यूबवरच्या शिक्षकांना बोलताय। जे चौथा आधारस्तंभ आहे त्यांच्याकडे ही अपेक्षा अजिबात नाही आहे। आणि राहिलं तुम्हाला वेगळी कामं नाहीत का? शिक्षक फक्त शिक्षकांचे कामं करतात ना व्यवस्थित? अरे तुम्ही तुमचे कामं करणं व्यवस्थित। मला सांगा, महाराष्ट्रात, भारतात किती बेरोजगार युवक वर्ग आहेत, यांच्यासाठी तुम्ही काही करताय का? महाराष्ट्रामध्ये अशा किती आपल्या बहिणी आहेत, माय आहेत, लेकी आहेत, मुली आहेत, त्यांच्यावरती अत्याचार दररोज वाढत चाललंय ना, त्याच्यावर तुम्ही काय करताय? महाराष्ट्रामध्ये कसे रस्ते आहेत, कसं आरोग्य आहे, याच्यावरती काही बोलायला तयार नाही तुम्ही। महाराष्ट्रामध्ये किती भ्रष्टाचार बोकळलाय, एमपीएससीची एक्झाम होते का वेळेवर, एमपीएससीचे रिझल्ट लागतात त्या वेळेवर, एमपीएससीचा तयारी करणारा हा वर्ग गेले कित्येक वर्षापासून आपली स्वतःची स्वप्न, आईवडिलांची स्वप्न, त्यांचा पैसा, वेळ सगळा वाया घालवतोय। हे वेळेवर का होत नाही याच्यावरती प्रश्न कोण विचारेल? तुम्ही तर झोपले। कोणत्या बाजूने तुम्ही बोलताय? तटस्थपणे बोलायला पाहिजे तुम्ही। बोलतात याच्यावर काही? टीसीएस आयबीपीएसने रिसेंटली इतका मोठा गैरव्यवहार केला, गैरप्रकार केला, याच्यावर तो भ्रणे मोडला तुम्ही। नीटची परीक्षा फोडली गेली, सगळ्या भारतातील विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, कितीतरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली याच्यामुळे। त्याच्यावर कोण बोलेल? अरे ते दाखवा की, तुम्ही दाखवता काय? जे दाखवायचं ते सोडून द्यायचं आणि उगाच काहीतरी उटपटांग बोलायचं आणि मार्केटमध्ये यायचं। अरे असं असं करूच नका। आणि अंजनाबाई, तुम्हाला काही कळतं का? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? नसेल ना तर चांगले डॉक्टर आहे नाशिकमध्ये, या तुम्हाला मी दाखवून देतो। अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्ही व्यक्त झालात ना, हे अतिशय चुकीचं आहे। एक काय म्हणूया, ह्या चौथ्या स्तंभाला काळीमा आहे। मी तर म्हणतो सगळ्या मीडियानी यांना ना, जसं रिसेंटली आपण कुणी काही बोललं की त्याला लगेच बाजूला टाकतो ना, वाळीत टाकतो म्हणतो आपण त्याला, यांना वाळीतच टाकायला पाहिजे। महिला म्हणून आपण त्यांचा आदर करतो, आदर आहेच, पण अशा पद्धतीने जर तुम्ही बोलत असाल तर हे एकदम चुकीचं आहे। विद्यार्थ्यांचा संताप प्रचंड वाढलेला आहे, कारण विद्यार्थीच कमेंटमध्ये सांगतात की अरे असंख्य शिक्षकांमुळेच आम्ही एका लेवलवरून एका लेवलपर्यंत पोहोचलो, आम्हाला सगळे अपडेट कळतात। इग्नाइट अकॅडमी सुद्धा जे शिक्षक आमचे आहेत ना, हे सगळे शिक्षक फार तन मन धनाने शिकवतात, जीव ओतून शिकवतात, हे जिव्हारी लागलं आम्हाला पण। अरे तुम्ही युट्यूबवरचे शिक्षक सगळ्यांनाच म्हणताय तुम्ही, हे अतिशय चुकीचं आहे। मी असं म्हणतच नाही सगळेच चांगले आहेत, 100मध्ये 1, 2, 3% आहेत ना, आम्ही नाही म्हणत नाही ना, पण तुम्ही ज्या पद्धतीने स्टेटमेंट दिले ना, तुमच्यासारख्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने असे स्टेटमेंट देणं चुकीचं आहे। बस मला एवढंच बोलायचंय। तुमचा संताप मला कमेंटमध्ये व्यक्त करून दाखवा। धन्यवाद।